इतकी सोपी कोथिंबिरीची वडी तुम्ही आजपर्यंत कधीच पाहिली नसेल. बनवायला खूप सोपी अशी झटकेपट तयार होणारी कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये घातलं 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे हिरवी मिरची, 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग, अर्धा छोटा चमचा हळद घातली आणि चवीपुरतीचं मीठ. असं सगळंच मी आत्ताच यामध्ये घातलं आहे. अजिबात पाणी न घालता हे मी असं वाटून घेतलेलं आहे. अगदीच बारीक वाटायची पेस्ट करायची गरज नाही. थोडंसं जाडसर राहिलं तरीसुद्धा चालेल. तर चला, आपलं इथे झणझणीत असं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे. आता मात्र कोथिंबीर वडी अगदी चुटकीसरशी तयार होईल. तर यासाठी रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार 2 वाटी भरून मी इथं बेसन पीठ घेतलं आहे. या वाटीच्या अंदाजानुसारच बेसन पीठ घेतलं होतं आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ घालायची गरज नाही. ज्वारीच्या पिठामुळेच खमंगपणा, खुसखुशीतपणा खूप छान येतो. आता आपण तयार केलेलं जे मसाल्यांचं वाटण होतं ते यामध्ये घातलं. थोडीशी तीळ यामध्ये घातलेले आहेत आणि आता आपल्याला सरसरीत असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं. 1 वाटीभर पाणी घातलं, ज्या वाटीने आपण पिठं घेतली. थोडंसं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा आता 1 वाटीभर आणखीन पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. असं आपल्याला 2 वाटी भरून पाणी लागलेलं आहे. तर उरलेलं वाटीमधलं पाणीसुद्धा मी यामध्ये घातलं आणि बघा, खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही, असं मध्यम कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर ठेवायचं आहे. थोडंसं दाटसरच तुम्ही म्हणू शकता. चांगलं फेटून घ्यायचं. यामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्यासुद्धा चांगल्या मोडायला हव्या आणि एकसारखं असं बॅटर व्हायला हवं. तुम्ही इथे बघू शकता, बऱ्यापैकी असं दाटसरच आहे. आता काय होतं ना, आपण कोथिंबीर घेतो पण बऱ्याचदा काय होतं, ती अशीच पडून राहते फ्रीजमध्ये. कारण ते निवडायचं, पुन्हा धुवायची आणि बारीक चिरून घ्यायची, यामध्ये खूप वेळ जातो आणि ही कोथिंबीर अशीच फ्रीजमध्ये पडून पिवळी होते. मग यासाठी काय करायचं, तर कोथिंबीर मी तर स्वच्छ निवडून घेतली आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता ही अशीच कोथिंबीर आपल्याला या बॅटरमध्ये घालायची आहे. आता तुम्ही म्हणाले की असं कसं, खुसखुशीत तरी होईल का ही कोथिंबीर वडी? तर अजिबातच टेन्शन तुम्ही घेऊ नका. हवं असेल तर तुम्ही हाताने थोडीशीही तोडून घेऊ शकता. पण तुम्ही अशीच घातली ना तरीसुद्धा चालेल. पण खरं सांगू का, घाईच्या वेळेस हा प्रकार बनवण्यासाठी अतिशय सोपं आहे. अगदी झटपट मिक्स करून घ्यायचं सगळं साहित्य. यामध्येच न चिरता कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर वाफवल्यानंतर किंवा ही वडी वाफवल्यानंतर ना खूप खमंग लागते. तुम्ही पुढे जाऊन बघाल, छान जाळीसुद्धा सुटलेली असते आणि यासोबतच खमंगसुद्धा लागतेच. तर बघा, सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं. कोथिंबीरीमध्ये तसं मॉइश्चर असतंच, त्यामुळे आपण सुरुवातीलाच जे बॅटर आहे ते थोडंसं दाटसर घट्ट तयार करून घेतलं. आता एखादं ताट घ्यायचं किंवा मग एखादा ट्रे तुम्ही घेऊ शकता. तेलाने याला मी ग्रीस करून घेतलेलं आहे. थोडंसं वरून तेल घालू शकता, म्हणजे दिसायलासुद्धा छान दिसेल आणि तिळामुळे थोडासा खुसखुशीतपणासुद्धा येतो. तयार केलेलं संपूर्ण बॅटर या ताटामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि हे बॅटर एकसारखं असं आपल्याला थापून घ्यायचं आहे. बऱ्याचदा कसं होतं ना, छान हिरवीगार कोथिंबीर आपण बाजारातून आणतो खरी, पण ती तशीच फ्रीजमध्ये ठेवली जाते. माझ्या बाबतीत तर मी असं अजिबातच करत नाही. अगदी हिरवीगार ताजी कोथिंबीर असेल ना, तर मला तर अजिबात मोह आवरत नाही. मी काय करते, सरळ त्याची देठ जी असतात ती कापून घेते आणि अशीच ही जोडी व्यवस्थित जास्त पाण्यात खळखळ धुवून घेते आणि मग काय, जाडसर अशी जरी ती जोडी चिरून घेतली ना तरीसुद्धा छान खमंग या पद्धतीने अशी आपल्याला कोथिंबीर वडी तयार करता येते. तर बघा, छान पाणी इथे मी आधीच गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये स्टँड ठेवूयात आणि हे वड्याचं ताट आपण असंच यामध्ये ठेवून देऊयात. आता इथे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे रेग्युलर आपण चिरून जी कोथिंबीरीची वडी करतो की नाही, त्यासाठी समजा 15 ते 20 मिनिट वाफवण्यासाठी लागत असतील, तर या वडीला मात्र आपल्याला थोडंसं जास्त, साधारण 10 मिनिट वेळ एक्स्ट्रा द्यावा लागतो. तर बघा, बरोबर 20 ते 25 मिनिटांसाठी इथं वड्या छान मी वाफवून घेतलेल्या आहेत आणि असं ताटापासून थोडंसं मिश्रण असं अलगद वेगळं व्हायला लागलं ना की समजून घ्यायचं व्यवस्थित वाफवलेलं आहे. काही टूथपिक किंवा चाकू रोवून पाहायची गरज पडत नाही. तर बघा, संपूर्णपणे हे मिश्रण मी थंड करून घेतलं. आता हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकता. छोट्या मोठ्या अशा कशाही तुम्ही वड्या करून घेऊ शकता आणि या तयार केलेल्या वड्या एकदा फ्रीजमध्ये ठेवल्यात ना की मग हवं तेव्हा तुम्ही गरम करून, शॅलो फ्राय करून, तळून अशा घेऊ शकता. अगदी 15 दिवस हवाबंद डब्यामध्ये छान टिकतात. तर तुम्हाला एक वडी मी काढूनसुद्धा दाखवते, म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल. तर बघा, एकसारखी अशी वाफवलेली आहे, कुठेच अशी कट झालेली नाही, परफेक्ट अशी दिसते. अशीच जरी ही तुम्ही वडी खाल्लीत ना तरीसुद्धा चालेल. डाएट करताना या पद्धतीने तुम्ही वडी नक्कीच खाऊ शकता. अजिबात तेलाचा इथे आपण वापर केलेला नाही. तर बघा, ताटापासून तर अगदी व्यवस्थित अशी मोकळी होती आहे.
आत्ता सगळ्या मी वड्या इथे तळून घेणार नाही आहेत. जेवढ्या हव्यात तेवढ्याच तळणार. बाकीच्या वड्या मी अशाच डब्यामध्ये ठेवणार आहे. तर कढईमध्ये अगदी थोडंसं मी तेल घेतलेलं आहे. हवं असेल तर आणखीन कमी तेल घेऊन तव्यावरती फक्त शॅलो फ्राय तुम्ही करून घेऊ शकता. तेल चांगलं कडकडीत मी गरम करून घेतलं आणि यामध्ये एक-एक करून सगळ्या वड्या तळून आपल्याला घ्यायच्या आहेत. आता इथे वड्या थोड्याशा जाड आहेत, त्यामुळं मला जास्त वेळ लागला तळण्यासाठी, साधारण 5-1 मिनिटं. पण जर तुम्ही पातळ थापून घेतलं असेल, तर मात्र लगेचच तळल्या जातील. तर दोन्ही बाजूने छान खरपूसपणा येईपर्यंत आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि सगळ्या बाजूने अशा छान तळून झालेल्या आहेत. या तळलेल्या वड्या आपण एका जाळीमध्ये काढूयात. तर बघितलंत या वड्या बनवणं खूप जास्त सोप्या आहेत. अगदी झटकेपट करू शकता, घाईच्या वेळेस पटकन तयार होतात. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.